नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी संगीता कोळबे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे मी एक आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला। तर आजचा आपला असा विषय आहे की व्यवसाय करताना आपल्याला लाज कशाला पाहिजे, की आपण व्यवसाय कोणताही असो तो म्हणजे अगदी माती विकण्यापासून तर तेल विकण्यापासून तर कोळसे विकण्यापासून व्यवसाय कोणताही असो, व्यवसाय हा व्यवसाय असतो। आपण फुकट थोडी करतो, आपल्याला त्यात पैसे मिळतात, आपण काहीतरी कमवत असतो त्याच्यामुळे तर आपण तो व्यवसाय करतो, तो आपल्याला परवडतं। त्याच्यात लाज कशाला। कित्येक लोक आहेत की अरे यार ते आम्ही करतो म्हणून आम्हाला त्याचं म्हणजे काही बेनिफिट तर चांगलंच मिळतं, पण त्याची कुठेतरी आम्हाला लाज बाळगावी लागते। तर असं मित्र आणि मैत्रिणींनो मनात काहीच ठेवायचं नाही। तुम्ही जरी घरातून करत असाल तरीही तुम्ही चांगल्याच पद्धतीने जे मार्केटिंग करत असाल, जे होम प्रोडक्ट जे घरगुती प्रोडक्ट आहेत ते जर मार्केटमध्ये घेऊन जात असाल तर त्यालाही कुठल्याच प्रकारे लाजू नये। कारण माणसाला आपण हा जो काम करतो आपण आपल्या पोटासाठी करतो, आपल्याला कुठेतरी दोन पैसे चांगले मिळावे आणि आपण कुठेतरी खर्च करून ते स्वाभिमानाने आपण जगावं याच्यासाठी आपण हे काम करत असतो। त्याच्यामुळे त्याच्यात लाज कुठलीही बाळगू नये, मग व्यवसाय कोणताही असो। तर जर आपल्याला हाच व्यवसाय जर डिजिटल पद्धतीने घेऊन जायचा असेल, ऑनलाईन पद्धतीने घेऊन जायचं असेल, त्याचं ऑनलाईन मार्केटिंग करायचं असेल, लोकांसमोर घेऊन जायचं असेल, जास्तीत जास्त लोकांना माहीत पडावं, म्हणजे ज्यांच्याकडे आपले नंबर नाही आहे त्यांचे नंबर आपल्याकडे यावेत आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा व्हावा, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे डिजिटलच्या मार्फत। की जे काय आता जो सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, तर जो सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म खूप लोकांपर्यंत खूप प्रसिद्ध झालेला आहे। खूप म्हणजे प्रत्येक जण हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म यूज करतो, मग आपण त्याच्या मागे का। आपणही हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म यूज करायचा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला जो बिझनेस आहे तो घेऊन जायचं आणि त्याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त पैसा कमवायचा। त्याच्यामध्ये कुठलीही लाज बाळगू नये। जे इंटरनेटच्या ज्या ऑनलाईनच्या सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये कित्येक लोक लाखो करोडो रुपये कमवतात, मग आपण मागे का। आपण का विचार करायचा की आम्हाला जमेल का नाही जमेल का, कुठेतरी काहीतरी केल्याशिवाय आपल्याला कोणती गोष्ट जमणार आहे का। सगळेच गोष्ट आपल्याला देवाने जन्म फुकट दिला, आपल्याला कर्म फुकट दिलं, आपल्याला निसर्गही फुकट दिला, म्हणून देवाने आपल्याला पैसेही फुकट द्यावेत का, जे की आपलं पालन पोषणही देवाने करावं का। तर नाही मित्र आणि मैत्रिणींनो, त्याच्यासाठी आपण स्वतः कुठंतरी झगडलं पाहिजे, कुठंतरी स्वतःचे हातपाय हलवले पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला कुठेतरी त्याच्यामध्ये फायदा होईल आणि तुम्ही नक्की त्याच्यामधून कुठेतरी यशस्वी व्हाल। जर आपण आपली जिद्द ठेवली की आपल्याला कुठेतरी यशस्वी व्हायचं आहे, आपल्याला कुठेतरी लोकांपर्यंत जायचं आहे, आपली ओळख निर्माण करायची आहे, आपला ब्रँड बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी एकमात्र उपाय म्हणजे सोशल मीडिया। जे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचा कुठलाही सध्या आता तुम्ही फेसबुकला पोस्ट टाकत असाल तर तुम्ही अशीच पोस्ट तुम्ही फ्रीमध्ये टाकत आहात आणि ती फ्रीमध्येच तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जात आहात। तर आपल्याला कुठेतरी अशी ॲडव्हर्टाईज करायची की जेणेकरून आपली ॲडव्हर्टाईजला फक्त आपण पेमेंट भरलं ना तर ते ॲडव्हर्टाईज चालू राहिली पाहिजे, आपल्याला कुठेही ती स्किप झाली नाही पाहिजे किंवा कुठेही टाईमपास झाला नाही पाहिजे। कारण टाईमपास करायला कोणाकडेच वेळ नाही, तुमच्याकडे नाही, माझ्याकडेही नाही। त्याच्यामुळे आपण आपला कुठंतरी बिझनेसचा जो पाया आहे तो जर मजबूत करायचा असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण तो मजबूत करू शकतो। तर आता मी तुम्हाला सांगते की व्यवसाय जर एखादा नवीन व्यवसाय आपण चालू करत असेल तर त्या नवीन व्यवसायाला पण आपण डिजिटलचा आपण हातभार घेतलाच पाहिजे, सोशल मीडियाचा हातभार घेतलाच पाहिजे, तरच आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये यश प्राप्त होणार, अन्यथा नाही। तर आपल्या जसं कसं की आपण जसं विचार करू, जसं आपण लोकांपर्यंत आपलं मार्केट घेऊन जाऊ, जसं लोकांनी आपल्याला कसा प्रतिसाद देतात आहे की आपलं प्रोडक्ट चांगलं आहे नाही आहे, तर ह्या गोष्टीवरती आपण विचार करून तो लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे। जसं की आपल्याला पटतं मधून समाजाला पटेल अशातला भाग नाही आहे, तर सगळ्यांना जसं आपल्याला पटतं तसं समाजालाही पटलं पाहिजे, तेव्हा तर त्याचा कुठंतरी खप होईल, तेव्हा तर त्याची कुठंतरी विक्री होईल, अन्यथा
आपल्यालाच ते आपलं प्रोडक्ट पाहत बसावं लागेल। तर त्याच्यासाठी आपण कुठेतरी मार्केटमध्ये जाऊन आपली कुठेतरी ओळख निर्माण केली पाहिजे आणि आपला बिझनेस वाढवला पाहिजे। तेव्हाच तर आपल्याला कुठेतरी आपला स्वाभिमान आणि जे आपला मान सन्मान तेच आपल्याला याच्यामध्ये वाटणार आहे आणि चांगले पैसे मिळणार आहे। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।